राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हटवण्यासाठी भाजपमधलाच एक गट सक्रिय असल्याचं पटोलेंनी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय। अशातच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत खळबळजनक दावा केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय असल्याचं पटोले यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे या हालचालींची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना असल्याचाही दावा त्यांनी केलाय। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुरुवातीला मंत्रिपद न मिळाल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली होती। त्याच पार्श्वभूमीवर बोलताना पटोले म्हणाले, मुनगंटीवारांचे जे काही सुरू आहे त्यांची पूर्ण कल्पना फडणवीसांना आहे। भाजपमध्ये अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांविरोधात मोहिमा सुरू असून त्यांना हटवण्यासाठी एक गट सक्रिय आहे। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहीत आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच ते काही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे। त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही। हे त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मला त्यांना कोणाला मंत्री बनायचं मुख्यमंत्री बनायचं माझा तो इश्यू नाही आहे। पण या सगळ्या संघर्षात कोण या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त वाईट परिणाम भोगावे लागतात तर ते राज्यातल्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस चिरडला जातो आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे। भाऊ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचं नेतृत्व त्यांच्यात गट आहे आणि ते काय आता बोलणार थोडी आहे। त्यामुळे ते काय त्यांचं तर उत्तर काय राहतं की तो भाजपवाले आता ते कसं आहे मानसिक आजारी झालेले आहेत भाजपवाले, ते कोणालाही मानसिक आजारी जाऊन सांगतात। म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण कधी नाही। प्रश्नाचं उत्तर उत्तराप्रमाणे दिलं पाहिजे। पण भाजपवाले काही पण बोलतात आजकाल, जे सत्तेची माज येतो त्या माजाप्रमाणे बोलतात। त्यामुळे मला भाजपवर फार काही बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं। पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती भयानक आहे, मोठा उद्रेक लोकांच्या मनात आहे आणि या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे आणि तो कधीही स्फोट होऊ शकतो। येत्या काळात भाजपमध्ये सत्ता संघर्षाचा मोठा स्फोट पाहायला मिळेल असा दावा पटोलेंनी केलाय। दरम्यान राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार जोरात सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले तर विरोधी पक्षांचे नेतेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत। अशा वातावरणात नाना पटोलेंच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय।